हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. हे दिसतात तुम्हाला? हे पास आहेत नाटकाचे. नियम व अटी लागू आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये ना संकर्षण कराडे, अमृता देशमुख आणि मंगेश भिडे ह्या तिघांचं नाटक होतं. आणि लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये आम्ही हे नाटक बघायला गेलो होतो. तर ना इथे गेल्याच्या नंतर मस्तपैकी इथे एंट्रीलाच मस्तपैकी लता मंगेशकरजींचा फोटो आहे मोठा. आणि आतमध्ये नाटक चालू झालं होतं. 15 प्रकार मिनटं कुठून झाले काढला होते. मला तू तर बघा, समजून पहिला मी सांग. सुरुवात दाखवते तुम्हाला नाटकाची. काही झालं तरी आपलं वाटत नाही नात्याची समज फक्त तुला आहे का तुला जसं वाटलं तसं वाटलं म्हणून नातं असतं. एक मिनिट, मला तू सांग, नातं म्हणतेस हे एवढं सगळं जे आहे छान छान, हे एवढं सगळं जे आहे हे हे मिळून कोण मोठं होत आहे? नाही बरं तू सांग, हे कमवून तरी कोण मोठं होत आहे? हे चाललंय सगळं आपल्यासाठी ना. खूप मस्त नाटक आहे. मला वाटलेलं की नाटक बरोबर नसेल तर मी मधून उठून येईल, कारण का पुढे मला ऑर्डर पण होती. पण नाटक खूप छान होतं आणि संसारिक होतं. आणि संकर्षण कराडेचं तर काम खूपच छान होतं. मी त्याला पहिल्यांदा असं स्टेजवर बघितलेलं आहे. खूप मस्त दिसत होता तो. आणि म्हणून त्यासाठीच मी नाटकाला परत पूर्ण नाटक मी बघितलेलं आहे. चायनीज खायला येताना पायी यायचो, येईपर्यंत परत भूक लागायची. अरे मग रूमवरचं कोणीतरी मॅगी करायचं, मॅगी खायची. कोणीतरी मस्तपैकी आईस्क्रीम घेऊन यायचं, आईस्क्रीम खायचं. परत एक असा निवांत दम मारायचा आणि मग द्यायची टाळून. किती? 8 तास शांत झोप लागायची. मस्त फुल थिएटर भरलं होतं. आणि सगळा मराठी ऑडियन्स होता. आणि खूप म्हणजे त्याचं काम आणि डायलॉग ना इतके छान होते ना की मस्त म्हणजे संसार कसा केला पाहिजे, नवरा बायकोंच्या काय तक्रारी आहेत ना त्याच्यावरती हा पूर्ण नाटक होता. त्याच्यासाठीच काय नियम आणि अटी लागू झाल्या पाहिजे आहेत ना ते सगळं ह्याच्यामध्ये नाटकामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा ब्रेक झालेला होता ना, त्याच्यामध्ये आम्ही खाली आलो आणि समोसाचा नाश्ता केलेला. त्याच्यानंतर इथे मस्तपैकी थोडंसं शूट केलेलं आहे. लता मंगेशकरजींचं जे पण इथे छोटे छोटे ना असे पिक्स लावले होते ना ते सगळे मी मस्तपैकी शूट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी परत नाटकासाठी आतमध्ये गेलो. अगं आईला किती आधार वाटला मी आल्यामुळे. मी म्हणलं त्यांना की तुम्ही घरी जा, मी दवाखान्यात थांबतो. त्याच म्हणाल्या ना, तू बाबा तू एवढा मुंबईहून दमून आला असशील आणि असंही काय होतं त्या दवाखान्यामध्ये जास्त जणांनी काय असतं मिळाले हातात काही नसतं बर्फ घेऊन आलाय तो. मिळाले साहब आइस कितना डालो? अरे भाई आइस 2 क्यों डालो, थोड़ा फैन बढ़ाओ. What the hell? छान ना ह्याच्यामध्ये ना 2 गाणी होती. पण ना मी ते हे गाणं पण पूर्ण शूट केलेलं आणि नंतर ना मी ह्याच्यामध्ये हे गाणं पूर्ण म्हणजे मी हा जो व्हिडिओ शूट केला तो मी कॅन्सल केला. फक्त गाणं याचं बंद केलेलं आहे. इतकं गाणं छान आहे ना माझ्या मना म्हणून. तर ते गाणं इतकं म्हणजे त्याची ट्यून वगैरे पण छान आहे. हे स्वतः ना संकर्षण कराडेने ना स्वतः गायलेलं गाणं आहे. आणि नाटक ना खूप म्हणजे नवरा बायकोंमध्ये काय तक्रारी वगैरे आहेत ना ते खूप ह्याच्यामध्ये म्हणजे खूप छान त्याचे जो ह्याच्यामध्ये ह्या लोकांचं हे करून देतो नियमाची काय काय तुम्हाला केले पाहिजे त्यातलं हा जे मंगेश भिडेत ना ते त्यांचं पण काम खूप छान आहे. मस्त खूप नाटक पूर्ण छान झालेलं आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. आणि नक्की तुमच्या इथे थिएटरमध्ये कुठे मराठी नाट्यगृहामध्ये जर लागत असेल ना हा थिएटर तर नक्की जाऊन बघून या. खूप छान नाटक आहे. त्याच्यानंतर ना इथे नाटक संपल्याच्या नंतर प्रताप सरनाईकजी आहेत ना त्यांचं हे नाट्यगृह आहे ना त्यांनी ॲक्च्युली बांधलेलं. तर त्यांच्यातर्फे ज्यांचे कार्यकर्ते त्यांनी यांचं स्वागत वगैरे छान केलेलं आहे. परत मला कॉन्फिडन्सची टीम आहे ना नाटकाची टीम त्यांच्या परत ना माटुंग्याला 4 वाजताचं नाटक होतं. त्यासाठी ते बोललेले की आम्ही आता फटाफट निघतो आहे. आणि मग ती लोकं तिकडे माटुंग्याला जायला निघालेलं आहे. आणि नाटक संपल्याच्यानंतर बघा ऑडियन्स किती मस्त भरपूर एकदम थिएटर खचाखच भरलेला होता. त्याच्यानंतर आम्ही पण घरी जायला निघालेलो आहोत. आणि घरी आल्याच्यानंतर ना म्हणजे इतका पाऊस ना की आम्ही तिथे थांबलो अक्षरशः. पाऊस जरासा कमी झाला त्याच्यानंतर घरी आलेली आहे. आणि मला जायचं होतं ऑर्डरला. आणि आज होतं थोडंसं 2 जणींचं ना मेकअप करायचा होता त्याची ऑर्डर होती. त्याच्यानंतर मी घरी आल्याच्यानंतर थोडंसं जेवण गरम केलं. आणि जेवण म्हणजे मी फक्त बटाट्याची आमटी केलेली ती पण एवढी काही खास झाली नव्हती. ती पटापट मी जेवण वगैरे घेतलं आणि परत आता मी निघालेली आहे ऑर्डरसाठी. म्हणजे बघा मी इथे ना हा फायनल ज्या लोकांचा लूक दिलेला आहे. फक्त हेअरस्टाईल आणि मेकअप होता दोघींचा पण. तर छान म्हणजे असं साधं सिम्पल पाहिजे होतं ना, खूप भडक नव्हतं पाहिजे होतं, कारण का साखरपुड्यासाठी पाहिजे होतं. लग्नासाठी असं थोडंसं हेवी केलं असतं.
पूर्ण काळोख पडलाय, पूर्ण काळोख. 6 सव्वा 6 झालेत, 6:15 आणि पूर्ण काळोख झालाय. माझी हालत पण खूप खराब झाली. सर्दीने इतकी सर्दी झाली, डोळे वगैरे सुजलेत त्याने. चहा ठेवूया मस्तपैकी. मनोहरने ठेवले, बघूया. आज मनोहरने चहा बनवले. मी आली, जराशी आराम केला जरासा, तशी अशीच आडवी पडलेली. मी आली 5:30ला आणि आता 6 वाजलेत ना. मनोहरने चहा ठेवला. आला घातलाय मस्त. मला सुगंध येत नाही, पण त्याने आला घातले, दिसतंय त्याच्यामध्ये. किसून घातले. चहा पिते. नंतर बघू अजून जेवणाचा काय पत्ता नाही आहे. दुपारी असंच मी बनवलं होतं, बटाट्याची आमटी बनवलेली. ते पण बरोबर एवढी खास झाली नव्हती. खूप घाई सकाळी बनवलेली ना, खास नव्हती झालेली. आता बघूया काय बनवायचं. मनोहरला बोलते खाली जा, काहीतरी घेऊन ये. काहीतरी घेऊन ये म्हणजे काहीतरी खुटूक घेऊन ये, म्हणजे चिकन वगैरे काहीतरी आणायसाठी. जरा मस्तपैकी जरा तिखट बनवलं आणि खाल्लं ना तर बरं वाटेल. पण डोळ्याला खूप त्रास होतो त्याने. सर्दी झाल्यामुळे डोकं पण जड झालं आणि डोळ्याला पण खूप त्रास होतो. त्यात चष्मा नाही लागला तर अजून त्रास होतो. मला पहिला चहा पिते. थोड्या टायमाने ना असं भूक लागल्यासारखं झाल्यामुळे ना मला असं काहीतरी खावंसं वाटत होतं. तर काय झालं, सकाळच्या गडबडीमध्ये, दुपारच्या गडबडीमध्ये मला उशीर झाला होता ना, त्यामुळे मी खूप कमी जेवून गेली होती. कारण का मला टायमात पोचायचं पण होतं ना, जिकडे मेकअपची ऑर्डर होती ना तिथे. तर आता मी ना संध्याकाळी चहा वगैरे घेतल्याच्यानंतर एक गॅप झाल्याच्यानंतर मला आठवलं की कालचा पपई माझा राहिला होता कापायचा ना, तर बघितलं तर आज तो व्यवस्थित म्हणजे पिकला होता. तर इथे मी काल डाळिंब पण सोलून ठेवले होते ना फ्रीजमध्ये, ते पण काढले बाहेर. आणि इथे पपई, ॲपल आणि हे जे काय हे डाळिंब आहे ना, ते मी सगळं मस्तपैकी बारीक, म्हणजे असं पपई आणि ॲपलला सोलून व्यवस्थित ना बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि जिथून हे पपई घेते ना, त्या भैयाकडे ना मस्त छान पपई मिळते. अगदी म्हणजे त्याच्याकडे ना असे एका टायमाला असे पपई असतात की त्यामध्ये भरपूर सारे बिया असतात. केव्हा केव्हा अशा पपई असतात ना की त्यामध्ये ना अजिबात एक पण बी नसते. त्याच्यामध्ये मी मागच्या टायमाला पण दाखवलेलं ना, जेव्हा घर साफ करत होती तेव्हाचं मी एक व्हिडिओ बनवते, त्यामध्ये पण पपईमध्ये एक पण बी नव्हती. आणि आता पण मी पपई कापला ना, तर आता पण त्यामध्ये एक पण बी नाही आहे. तर मस्तपैकी मी पपई पण असं बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना ॲक्च्युली ॲपलची ना साल काढत नाहीत, पण मी ना आता ते पूर्ण एकत्र खाणार होती ना, त्याच्यामुळे ना मी त्याची साल काढलेली आहे अर्ध्या ॲपलची आणि बारीक मस्त चिरून घेतलेला आहे तो पण. ह्याच्यामध्ये डाळिंब मिक्स केलेला आहे. आणि हे तिन्ही फ्रूट्स आहेत ना, ॲपल, पपई आणि हे डाळिंब, ते सगळे मिक्स करून ना एका बाउलमध्ये ते मी आणि मनोहरने फक्त खाल्लेलं आहे. आयुष मेडिकलमध्ये गेलेला आहे आणि मिताली ना मावशीकडे गेली, ती अजून आली नव्हती. तर फक्त आम्ही दोघांनीच मस्तपैकी हा फ्रूट एन्जॉय केलेला आहे. तर इथेच ना मी कापता पण पपईची टेस्ट करून घेतलेली. पपई इतका गोड आणि मस्त होता ना, मऊ एकदम पिकलेला, खूप छान लागत होता. त्याच्याबरोबर ॲपल आणि आता मस्तपैकी मी हे थोडंसं खाऊन घेते. त्याच्यानंतर ना काय झालं, रात्रीचं जेवण मी मनोहरला बोलली होती की काहीतरी चिकन वगैरे घेऊन ये, मस्तपैकी झणझणीत बनवूया आपण काहीतरी रस्सा वगैरे. पण काय झालं नेमकं ना, मला असं तिखट काहीतरी खावंसं वाटत होतं, म्हणून ना मनोहर बोलला आपण चायनीज मागवूया आणि त्याच्याबरोबर आपण सूप पण मागवूया. तर सूप मस्तपैकी गरम गरम प्यायला ना खूप बरं वाटलं. सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना मला उद्या ऑर्डरमध्ये ना मेहंदी न्यायची होती. एका क्लायंटला मेहंदी पाहिजे आहे केसांना लावण्यासाठी. तर मी इथे मस्तपैकी चहाच्या पाण्यामध्ये ना मेहंदी अशी चांगली भिजवून, पहिला 1-2 चमचे अशी मी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे चहापत्तीचं. आणि त्याच्यानंतर ना माझ्याकडे लोखंडाची एकच तवा आहे ना, ज्यावरती मी भाकरी भाजते, त्याच्यामध्येच मी मेहंदी काढलेली आहे. आणि त्याच्यामध्येच मी पूर्ण मेहंदी ही भिजवून घेणार आहे. ॲक्च्युली त्यांची शोल्डर लेंथ आहे, त्यासाठी जेवढी मेहंदी लागणार आहे तेवढी मी तव्यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि लोखंडाचा तवा असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये ना मेहंदीला खूप छान असा कलर येतो. तर इथे ना मस्तपैकी पाणी थंड झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण मेहंदी मी भिजवून घेतलेली आहे. आणि शेवटी ना असं मेहंदी कडक होऊ नये ना, त्याच्यासाठी मी ह्याच्यावरती पाणी शिंपडून घेतलेलं आहे. तर इथे बघा मस्तपैकी फक्त मी चमच्याने मी मेहंदी बाजूला काढलेली आहे. तर चमचा साफ केला तरी पण माझ्या बोटाला मस्त कलर आलेला आहे. मेहंदी खूप छान आहे. मारवाडची मेहंदी असते, मी मारवाडी लोकांकडनं घेते मेहंदी.
तर ना हे मस्तपैकी बघा पाणी शिंपडलेलं आहे, म्हणजे उद्या सकाळी ती साईडने कडा त्याची कडक होणार नाही. ती भिजवलेली मेहंदी आहे, तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. सर्दीने चेहरा जाम हे झाला आहे, डल झाला आहे माझा. डोळे पण माझे एकदम बारीक झाले. आता मस्तपैकी बाम लावते आणि झोपून जाते. उद्या परत सकाळी लवकर उठून ना इतर कामं आहेत, ऑर्डरला वगैरे जायचं आहे. चला आता मी ठेवते, बाय. उद्या भेटूया परत.